बघा, तर आज आपला मायक्रोसॉफ्ट वर्ड रिव्ह्यू टॅब. या रिव्ह्यू टॅब मध्ये आपण काय काय शिकणार आहे? स्पेलिंग अँड ग्रामर आहे ना. या कमांडच्या सहाय्याने आपल्याला आपल्या फाईल मधले स्पेलिंग दुरुस्त करता येतात. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट ऑफिस मध्ये ही खूप छान पद्धत फॅसिलिटी आपल्याला दिली. वर्ड काउंट, आपल्या फाईल मध्ये किती पेजेस आहे, किती शब्द आहे, किती पॅराग्राफ आहे, याच्याबद्दलची माहिती आपल्याला हे कमांड सांगणार आहे. रीड अलाउड म्हणून कमांड आहे. या कमांडच्या सहाय्याने आपल्याला फाईल मधील इंग्रजी मधील माहिती वर्ड म्हणजेच मायक्रोसॉफ्ट वर्ड मोठ्याने वाचून दाखवणार. तुम्हाला जर वाचताय उच्चार येत नसेल तर ते उच्चार तुम्ही इथून वर्ड कडूनच समजून घेऊ शकतात. बरं, ते वेगवेगळ्या आवाजामध्ये सुद्धा ते देणार आहे. म्हणजे तुम्हाला लेडीजच्या आवाजात पाहिजे, जेंट्सच्या आवाजात पाहिजे, ते तुम्हाला देणार आहे. त्याच्यात वाचण्याचा स्पीड कमी जास्त तुम्हाला करता येणार आहे. म्हणजे अशा भरपूर गोष्टी फॅसिलिटी आपल्याला याच्यात दिलेल्या आहे. ट्रान्सलेशन म्हणून कमांड आहे. या कमांडच्या सहाय्याने वर्ड मध्ये आपण टाईप केलेली माहिती कोणत्याही भाषेत भाषांतरित करू शकतो. लक्षात घ्या, कोणत्याही भाषेत भाषांतरित करू शकतो. त्यामध्ये सिलेक्ट केलेली किंवा संपूर्ण डॉक्युमेंट एकाच वेळी भाषांतर करता येते. अशी फॅसिलिटी आपल्याला या वर्ड मध्ये दिलेली आहे. आणि न्यू कमेंट या कमांडच्या सहाय्याने आपण फाईल मधील हव्या त्या शब्दास एखादी टिप्पणी म्हणजेच कमेंट्स आपण देऊ शकतो. आपण मागच्या वेळेस फुटनोट आणि एंड नोट बघितलं होतं. ते एंडला दिल्या जातं, तिथं ते प्रिंटिंगला पण येतं. इथं प्रिंटिंगला येणार नाही. आपण फक्त त्या शब्दावर गेलो का तिथं आपल्याला त्याची डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिसेल. ठीक आहे, बघू आपण आता जायचं आपल्याला वर्ड कडे. वर्ड कडे जाण्यापूर्वी आपल्याला जी काही रेफरन्स फाईल दिलेली ती मी ओपन करतोय वर्ड मध्ये. बघा, रेफरन्स फाईल माझी ओपन होणार आहे आता. झाली बघ, ही माझी रेफरन्स फाईल ओपन झाली. तुम्हालाही सेशन 20 म्हणून फोल्डर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये ही वर्डची फाईल दिलेली आहे. आता कॉपी पेस्ट करायचं नाहीये, लक्षात घ्या. आता वर्डची फाईल डायरेक्ट ओपन करायची आहे आणि वर्डची फाईल ओपन करून ती फाईल तुम्हाला सेव्ह ॲज करायची. का सेव्ह ॲज करायची? तर वरती बघा रीड ओनली नाव आलेलं आहे का? बघा इथं रीड ओनली आलंय नाव. त्याच्यामुळे काय आहे तर ती फाईल मध्ये तुम्ही बदल करू शकणार नाही. त्यामुळे पहिलं काम काय असणार तुमचं? सेव्ह ॲज करणं. फाईल मध्ये जा, फाईल मध्ये जाऊन सेव्ह ॲज कमांड द्या. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट फोल्डर निवडा. इथे डॉक्युमेंट फोल्डर असतं, बघा इथं खाली डॉक्युमेंट फोल्डर आहे. व्यवस्थित वाचा, बघा आणि डॉक्युमेंट फोल्डर मध्ये सेव्ह करा. लक्षात घ्या, आणि तुमच्या स्वतःच्या नावाने ती सेव्ह करायची. समजा तन्वी डॅश देऊन 20 असं आपण तिला नाव घेतो आणि सेव्ह म्हटलं. झालं, समजतंय? म्हणजे पहिली स्टेप तुम्ही तुमची फाईल सेव्ह करून गेला दुसऱ्या नावाने, मग ती तुमची रीड ओनली मोड तिथून निघून जाणार आणि तुमची नॉर्मल. मग या फाईल मध्ये आता आपल्याला सुरुवातीलाच बघायचं स्पेलिंग मिस्टेक. या फाईल मध्ये ज्या ज्या स्पेलिंग मिस्टेक आहे वर्ड त्याच्या खाली रेड अंडरलाईन दाखवते का रेड अंडरलाईन? तुम्ही ज्यावेळेस वर्ड मध्ये टाईप कराल तर तुमचं जर स्पेलिंग चुकलं तर ताबडतोब रेड अंडरलाईन दाखवेल तिथं. बरोबर, मग हे तपासायचं कसं? तर दोन पद्धती आहे. त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट राईट क्लिक करू शकता त्या शब्दावर, तिथं तुम्हाला तो दाखवेल. बघा याचं करेक्ट स्पेलिंग दाखवलं, ऑनलाईन ONLINE, आणि इथं काय टाईप झालेलं आहे? ONLNE झालेलं आहे ना. मग हे ऑनलाईन जे आहे ते आपण काय करू शकतो? करेक्ट करू शकतो राईट क्लिक करून. किंवा मग तुमच्याकडे इथं रिव्ह्यू टॅब आहे. बघा रिव्ह्यू टॅबला आपण गेलो. या रिव्ह्यू टॅब मध्ये पहिलीच कमांड आहे स्पेलिंग अँड ग्रामर. मी कमांड देतोय. जसे मी कमांड दिली, प्रूफिंग कमांड तुमच्या समोर आली स्पेलिंग अँड ग्रामरची, या राईट साईडला आली. बघा याच्यामध्ये तुमचं ज्या वाक्यामध्ये तुमची चूक झालेली आहे बघा, बट नाऊ मोस्ट ऑफ द पीपल जस्ट परचेस इट ऑनलाईन आहे ना. आता याच्यात तुम्ही याच्यावर But now most of the people just purchase it on their smartphone or computer. या स्पीकरवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याचा उच्चार पण तिथं
दाखवलं आहे बघ. आता हा खूप स्पीडली दाखवला गेला. आपल्याला पुढची कमांड बघायचीच आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लक्षात येणार आहे. इथं बघा त्याने करेक्ट दाखवलं. करेक्टेड काय आहे? ऑनलाईन आहे ना. याच्यावर तुम्ही क्लिक करताच इकडे लक्ष ठेवा. बघा चेंज होईल आणि त्याची रेड अंडरलाईन पण तिथून निघून गेली. आता इंडिया मार्ट आणि त्याने त्याचं सांगितलं इंडिया आर्ट. चुकलंय का इंडिया मार्ट? बघा बरं, चुकीचं वाटतंय का तुम्हाला इंडिया मार्ट? नाही, चुकीचं नाहीये, बिलकुल चुकीचं नाहीये. इंडिया मार्ट हेच स्पेलिंग आहे इंडिया मार्ट, लक्षात घ्या. आता मला सांगा, इथं मी काय करतो, आता एक एंटर देतो. तुम्ही म्हणाल कसं काय, तो तर दाखवतोय चुकीचं आहे का नाही. एक नाव आपण टाईप करू, तन्वी. नाही दाखवलं त्याने. दुसरं एखादं नाव घेऊ, तुकाराम. ते पण नाही. आता त्याच्या डिक्शनरी मध्ये माझ्या मते नावं पण ऍड झालेले. पूर्वी काय व्हायचं, गावांची नावं, व्यक्तीचे नावं आले का तो रेड अंडरलाईन दाखवायचा. काय दाखवायचा? रेड अंडरलाईन. म्हणजे गावाची नावं आणि व्यक्ती. आता वर्ड काय कसं करतोय, स्पेलिंग कसं करतो, त्याच्याकडे डिक्शनरी ठेवली. माहिती तुम्हाला डिक्शनरी, इंग्लिशची डिक्शनरी बघितली कधी तुम्ही? बघितली ना. तर ती जी डिक्शनरी असते त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दकोश दिलेला असतो आणि त्याच्यात करेक्ट स्पेलिंग वगैरे त्याचे अर्थ तुम्हाला सांगितलेले असतात, आहे ना. तसं याच्याकडे सुद्धा ती डिक्शनरी ठेवलेली असते कॉम्प्युटरमध्ये. मग तो त्या कॉम्प्युटरच्या डिक्शनरीशी तो शब्द मॅच करून बघतो. मला सांगा, तुम्ही कधी डिक्शनरीमध्ये व्यक्तीचे नाव, गावाचे नाव बघितले का? किंवा एखाद्या संस्थेचं नाव बघितलंय का? नाही बघितलं ना. मग त्याच्यामुळे त्या डिक्शनरीमध्ये त्याला सापडत नाही. त्याच्यामुळे तो काय करतो, चुकीचं दाखवतो. आता इंडिया मार्ट हे जे आहे ऑनलाईन परचेस करण्याचं जे काही वेब पोर्टल आहे ते आहे, त्याला नाव दिलेलं आहे असं. म्हणून मग इथं तो चुकीचं. मग आता या केसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, इथं खाली ऑप्शन असतं इग्नोर वन्स, इग्नोर ऑल. इथं तुम्ही इग्नोर वन्स म्हटलं किंवा इग्नोर ऑल, म्हणजे याच्या पुढे किती वेळेस इंडिया मार्ट आला तरी त्याने सोडून द्यायचा. इग्नोर ऑल. हा परचेसचं स्पेलिंग चुकलंय बघा. आहे का? चुकलंय का? इथं त्याने करेक्टेड स्पेलिंग दाखवलं आणि त्याचे इतर अर्थ सुद्धा दाखवले बघा. बॉट, परचेसचे समानार्थी शब्द सुद्धा तिथं दाखवतो तो. करू क्लिक याच्यावर, बघा क्लिक करतात ते करेक्ट होईल. कॉम्प्युटरचं स्पेलिंग चुकलंय बघा. कॉम्प्युटरचं मग इथं वेगवेगळे पर्याय दाखवले बरं का तुम्हाला. कॉम्प्युटर, नंतर कॉम्प्युटर. तुम्हाला कोणतं पाहिजे, हे कॉम्प्युटर हे पाहिजे ते का हे पाहिजे ते तुम्ही ठरवा. बरं, मी पहिला ऑप्शन किंवा सेकंड ऑप्शन घेतला. त्यानंतर कलर, COLOUR, कलरचं स्पेलिंग बरोबर आहे का? काही जण असं पण लिहितात, काही जण फक्त COLOR पण लिहितात, आहे ना. मग तुम्हाला जर तुमच्या पद्धतीने बरोबर वाटत असेल तर तुम्ही ते ठेवू शकतात, पण तसं नाहीये. कलरचं स्पेलिंग हेच आहे. मग मी इथं कलर घेतलं. तिथं का बाकी पण दाखवले ते कूलर वगैरे बघा. आता कॅमेरा आहे बघा, कॅमेरा आहे का, केअर. पण पहिलं जे आहे ते बरोबर शब्द आहे बघ, कॅमेरा. स्पेलिंग अँड ग्रामर चेक इज कम्प्लिटेड. मी ओके म्हटलं, सगळे माझे स्पेलिंग काय झाले, करेक्ट झाले. येते लक्षात कसं करायचं. मग कोणती कमांड इथं, प्रूफिंग सेक्शन मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर पहिलीच कमांड आहे, त्याच्याने तुम्ही ते करू शकता. त्यानंतर वर्ड काउंट कमांड आहे बघा. या ठिकाणी आपण वर्ड काउंट पण बघितलं. या वर्ड काउंटला क्लिक केलं, तुमच्या फाईल मध्ये किती पेजेस आहे, एक पान आहे. वर्ड किती आहे, 195. कॅरेक्टर नॉट स्पेस, ज्यांच्यात स्पेस नाही असे कॅरेक्टर 941 आहे. स्पेस सोडून काउंटिंग आहे आणि स्पेस धरून काउंटिंग आहे 1135. आणि पॅराग्राफ 2 आहे आणि लाईन्स किती आहे, 12. म्हणजे तुमच्या पूर्ण फाईलची समरी आपल्याला तिथं दाखवलेली आहे ना. ठीक आहे. बघा इथं रीड अलाउड. आता काय करेल, हा आपल्याला वाचून दाखवेल. बघायचंय बघा. मी तुम्हाला अगोदर बघा, त्याला कीबोर्ड शॉर्टकट अल्टर कंट्रोल स्पेस आहे, याच्यावर मी क्लिक करतो. India Mart etc. Do you know, what is it called? Using various websites and various apps to purchase items online is called e-commerce. तुम्ही स्टॉप करू शकता. मी पॉज केलं.
याचं काही सेटिंग आहे, या सेटिंगला तुम्ही क्लिक जर केलं तर या ठिकाणून तुम्ही रीडिंगचं स्पीड कमी जास्त करू शकतात. बघा रीडिंगचं स्पीड थोडंसं कमी करू आपण, जरा जास्त झालं बरं. मायक्रोसॉफ्ट जिरा म्हणून आहे, तिने तुम्हाला वाचून दाखवलं. आता डेव्हिड वाचून दाखवेल. मायक्रोसॉफ्ट डेव्हिड घेतोय तिथं आणि प्ले म्हटलं पुन्हा. Type of purchase is very convenient, easy and time saving. Almost anything. आपण स्पीड कमी केल्यामुळे तो तसा वाचतोय. आपल्याला थोडं स्पीड मग जास्त ठेवावं लागेल. बघा स्पीड Be ordered and purchased online right from a TV, refrigerator, smartphones, computers and laptops, furniture, to very personalized items like shoes and clothes. मी ज्या ठिकाणी आहे तिथून तो वाचायला, आता सुरुवात त्याने इथून मधूनच कुठेतरी केली होती. मी कर्सर सुरुवातीला ठेवला. Electronic commerce. A few years back, on Sundays, people used to go for shopping. But सेटिंग मध्ये गेलो, परत सेटिंग मधून मायक्रोसॉफ्ट डेव्हिड जिरा आणि इथं मार्क म्हणून आहे बघा. मार्कला वाचायला लावू आपण. बघा मार्क required a lot of spare time, travel, fuel, and patience. But now most of the people just purchase it online. ठीक आहे, मी क्लोज करतो. समजलं मग कमांड? म्हणजे तुम्ही वर्डला, मायक्रोसॉफ्ट वर्डला वाचायलाही लावू शकतात. मराठी तो वाचणार नाही, लक्षात घ्या. येते लक्षात? मराठी किंवा इतर भाषेतलं त्याला वाचता येणार, फक्त इंग्लिशच वाचेल. ठीक आहे, समजली कमांड? मी एवढी छान फॅसिलिटी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर मला समजा हे पहिलं जे वाक्य आहेत बघा, हे पहिलं वाक्य मी सिलेक्ट केलं सिलेक्ट. हे सिलेक्ट केलेलं वाक्याला मला मराठीमध्ये याला ट्रान्सलेट करायचं. काय करायचंय? मराठीमध्ये. बघा इथं ट्रान्सलेट कमांड आहे. छान फॅसिलिटी वर्ड मध्ये आपल्याकडे. ट्रान्सलेट मराठी, हिंदी, इंग्लिश. मराठी, हिंदी, इंग्लिश कोणत्याही भाषेत तुम्ही ट्रान्सलेट करू शकतात. ट्रान्सलेट सिलेक्शन. येतं इथं बघा आलं. हे पहिलं वाक्य. काही वर्षापूर्वी रविवारी लोक खरेदीसाठी जात असत, पण त्यासाठी बराच मोकळा वेळ, प्रवास, इंधन आणि संयमाची. आता याच्यामध्ये थोड्याशा चुका राहतील, त्या तुम्ही कॉपी करून तुम्ही पेस्ट करा आणि पेस्ट करून त्याला काय करू शकतात तुम्ही. हे बघा या साईडला इथं दिसतंय मराठीमध्ये. तुम्हाला वाटलं हिंदी पाहिजे ते हिंदी घेऊ शकतात तुम्ही, किंवा दुसरी कोणतीही भाषा घेऊ शकतात. मल्याळम वगैरे तुम्हाला वाचता येत असेल तर घ्या. हे बघा इथं भरपूर आहे ना. इथं तुम्ही टाईप करूनही घेऊ शकतात. HIN हिंदी. बघा हिंदी मी घेतलं इथं. बघा हिंदीमध्ये कुछ साल पहिले रविवार को लोग खरेदी के लिए जाते थे. आहे का नाही फॅसिलिटी छान? समजलं मग? म्हणजे तुम्हाला आता मराठी करण्याची, एखादं म्हटलं मला इंग्लिशचं मराठी करून दे, ते म्हणाल मी 5 मिनिटात देतो. करणार का नाही? पण थोड्याशा चुका राहतील, त्या चुका तुम्ही फक्त दुरुस्त करा. तेवढ्या किरकोळ चुका ज्या राहतील त्याच्यामध्ये त्या तुम्हाला दुरुस्त करून द्याव्या लागतील समोरच्या. बघा एवढी छान फॅसिलिटी आपल्याला दिलेली आहे. आता याच्यामध्ये सिलेक्टेड, इथं बघा ऑप्शन आहे 2, सिलेक्टेड आणि डॉक्युमेंट असं म्हटलेलं आहे ना. या सिलेक्टेड मध्ये काय केलं आपण, जे सिलेक्टेड आहे तेच काय झालं, हिंदीमध्ये कन्वर्ट झालं, आहे का नाही? आपण जे बघा या ठिकाणी आपण सिलेक्टेड म्हणजे आपण जी सिलेक्ट केलेली टेक्स्ट आहे तीच आपल्याला इथं मग याला आपण तुम्ही कॉपी करून घेऊ शकता आणि पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला काय करता येईल, पेस्ट ती करता येईल. बघा इथं तुम्हाला ट्रान्सलेशन पण येत असतं, कोणत्या शब्दाचं काय आहे ते पण तो दाखवतो, कोणत्या शब्दाचं आवश्यक हे रिक्वायर्ड आहे ना, की ऑफ. मग तुम्ही म्हणाल रिक्वायर्ड अगोदर आहे, नंतर मग ऑफ नंतर आहे. इंग्लिशचं तर तसंच असेल, मराठी टू इंग्लिश किंवा मराठी टू हिंदी करताना. याच्यामध्ये इथं बघा इथं डॉक्युमेंट म्हणून ऑप्शन दिलेला आहे तुम्हाला. याच्याने काय होईल, पूर्णच्या पूर्ण डॉक्युमेंट तुमचं मराठीमध्ये काय होईल, ट्रान्सफर होईल. आता मी फक्त याच्यावर क्लिक करतोय. क्लिक करताच बघा ऑलवेज ट्रान्सफर टू धिस लँग्वेज. कोणत्या लँग्वेज मध्ये तुम्हाला ट्रान्सलेट करायची ती लँग्वेज तुम्हाला इथून सिलेक्ट करावी लागेल. समजा मी मराठी निवडतो, मराठी, आणि ट्रान्सलेट म्हटलं.
आता तिथे त्या बॉक्स मध्ये ट्रान्सलेट नाही झालं, आपली फाईलच बदलली बघ. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स काही वर्षापूर्वी रविवारी लोक खरेदीला जात असत, पण त्यासाठी बराच मोकळा वेळ, प्रवास, इंधन, संयम याची आता जो आहे तो राहिला तिथे, याची गरज होती. एवढं तुम्ही असं किरकोळ करेक्शन तुम्हाला करून म्हणजे जवळपास 95 ते 99% तो करेक्ट आपल्याला ट्रान्सलेट करून देतो. आपल्याला फक्त ते ज्या चुका राहिलेल्या असतील 5% तेवढ्या तुम्हाला काय करायच्या, कंप्लीट करायच्या. ठीक आहे, समजतंय मग. बघ मी आता परत कंट्रोल Z अंडू कमांड देतो. अंडू कमांडने होतं का माहित नाही, पण मग मी पुन्हा ट्रान्सलेट कमांड देतो. कोणती कमांड देतो, ट्रान्सलेट. मला नाही वाटत अंडू कमांडने होतंय, बघा अंडू कमांड डिऍक्टिव्हेट आहे ना. मग मला पुन्हा ट्रान्सलेट कमांड द्यावं लागेल. कुठे, रिव्ह्यू मध्ये, इथं ट्रान्सलेट म्हटलं, पुन्हा ट्रान्सलेट सिलेक्शन किंवा ट्रान्सलेट डॉक्युमेंट असं आपण तुम्ही इथून सुद्धा ट्रान्सलेट डॉक्युमेंट आणि ट्रान्सलेट सिलेक्शन निवडू शकतात, किंवा आलेल्या डायलॉग बॉक्स मध्ये तुम्हाला निवडता येतं. मी डॉक्युमेंट म्हणतो, ट्रान्सलेट डॉक्युमेंट. आता कशात करायचे ट्रान्सलेट, इंग्लिश मध्ये. मग मराठीमधून इंग्लिश मध्ये सुद्धा तुम्हाला ट्रान्सलेट होईल. बघा मी ट्रान्सलेट वर क्लिक केलं, झालं. पुन्हा माझं जसं होतं तसं ट्रान्सलेशन येऊन गेलं. आलं, समजलं. मग अशा पद्धतीने छान पद्धतीने आपण मराठी टू इंग्लिश आणि इंग्लिश टू मराठी असं ट्रान्सलेशन आपल्याला इथं करता येईल. ठीक आहे, अजून काय काय आपल्याला बघायचंय तर बघू आपण. तो स्क्रीनशॉट मी इकडे घेतोय स्क्रीन क्लिपिंगने, याच्यातच आला तो. इथं स्क्रीन क्लिपिंग. आता ही कमांड मी क्लोज करतो, इन्सर्ट मध्ये जातो, इन्सर्ट मध्ये जाऊन स्क्रीनशॉट आणि त्याच्यामध्ये स्क्रीन क्लिपिंग कमांड वापरतो. बघा आपली इथं ग्रामर झाली, वर्ड काउंट झाली, रीड अलाउड झाली, नंतर ट्रान्सलेट झाली आणि न्यू कमेंट आपली ही कमांड आपल्याकडे राहिलेली. बरोबर, मी एवढे पूर्ण इथं घेऊन टाकतो. बघा परत ट्रान्सलेट झाली का, ठीक आहे. मी आता याला डिलीट करतो, फक्त एकच कमांड राहिली. कोणती कमांड राहिली, न्यू कमांड. बरोबर, पुन्हा ट्रान्सलेट करून घेऊ. रिव्ह्यू मध्ये जातो, रिव्ह्यू मध्ये जाऊन ट्रान्सलेट वापरतो आणि ट्रान्सलेट डॉक्युमेंट ही कमांड वापरली. ट्रान्सलेट डॉक्युमेंट वापरल्यानंतर टू इंग्लिश मध्ये ट्रान्सफर करायची. ऑटो डिटेक्ट, फ्रॉम ऑटो डिटेक्ट जी आहे त्याच्यातून तू घेऊन टाक आणि इंग्लिश ट्रान्सफर कर. बघ मी तुला ट्रान्सफर केली. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला एखाद्या शब्दाला काही द्यायचं असेल, टूल टिप द्यायची असेल थोडक्यात, तर त्याच्यासाठी आपल्याला एक छान कमांड आपल्याकडे बघा. ई कॉमर्स या शब्दाला मला रिव्ह्यू मध्ये कमेंट कमांड आहे बघा, कमेंट्स, न्यू कमेंट आहे का. त्या न्यू कमेंटच्या सहाय्याने तुम्ही कमेंट इथं देऊ शकतात. बघा याला ई कॉमर्सला मी इथं काय देतो, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स असं नाव देतो. बरं, आणि क्लोज करतो. जसे तुम्ही ई कॉमर्स वर जाल, हे बघा इथं ई कॉमर्स बघ खाली दिसतंय तुम्हाला, इथं क्लिक कराल बघा, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स. इकडे साईडला तुम्हाला एक छोटासा असा शेप दिसतोय, त्या शेपला तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती किंवा अजून काही माहिती तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही तिथं देऊ शकता. किंवा मराठीचं ट्रान्सलेशन तुम्हाला टाकून ठेवायचं असेल तिथं, तर तुम्ही काय करू शकतात, टाकून ठेवू शकतात. म्हणजे पाहिजे तसे तुम्हाला कमेंट्स तुम्हाला तिथं सेट करून ठेवता येईल. ठीक आहे, आलं लक्षात. मग अशा पद्धतीने आपला जो हा टॉपिक आहे, हा टॉपिक आपला इथं कंप्लीट झाला. जे काय आपल्याला आजच्या भागामध्ये रिव्ह्यू टॅबवर आपल्याला शिकायचं होतं. काय काय शिकलो आपण, प्रूफिंग टॅब मध्ये स्पेलिंग अँड ग्रामर बघितलं, वर्ड काउंट बघितलं, त्याच्यानंतर रीड अलाउड बघितलं, आपल्याला तो वाचून दाखवतो. ट्रान्सलेशन कमांड बघितली आपण, मराठी इंग्लिश टू हिंदी, मराठी किंवा एनी लँग्वेज, कोणत्याही लँग्वेज मध्ये, चायनीज मध्ये म्हटलं तरी चायनीज मध्ये पण तो ट्रान्सफर करेल, ट्रान्सलेट करेल. आणि न्यू कमेंट ही पण कमांड आपण बघितली. कोणत्या एखाद्या शब्दाला तुम्ही कमेंट सेट करून ठेवू शकतात.
तर अशा पद्धतीने ह्या कमेंट ही कमांड आपल्याला इथं दिलेली. ठीक आहे, बघू आता मी हे क्लोज करतोय, सेव्ह करतो. तर काय झालं, ती फाईल माझ्यामध्ये रीड ओनली मध्ये आहे. ठीक केली, मी क्लोज केली, सेव्ह म्हणतो, सेव्ह करा. आणि ती फाईलच तुम्हाला काय करायची आहे, पुढे तुमच्या याच्यामध्ये अपलोड करायची. लक्षात घ्या, पोर्टफोलिओ मध्ये जरी तुमचं इरा सुरू नसेल तर ह्या फाईल्स तयार करून ठेवा छानपैकी. सेशन वाईज तुमचं नाव देऊन पुढे डॅश करून सेशन. तुमचं नाव अगोदर का द्या, तर पटकन तुमच्या फाईल्स एका लाईनीत तुम्हाला तिथं दिसतील. सेशन 10, 12, 15 असे लाईन मध्ये तुम्हाला एका वेळेस दिसतील. ठीक आहे, त्यामुळे तो पॅटर्न वापरा. पहिले नाव आणि मग सेशनचा नंबर तुम्ही तिथं टाईप करा. बघ पुढे बघू. आता आपलं पुढे बघायचं आपल्याला प्रोसेस फोलिओ. या 20 नंबरच्या टॉपिक मध्ये 20 नंबर सेशन मध्ये काय प्रोसेस फोलिओ आपल्याला आलेला आहे ते बघणार आहे. बघा आपल्याला या पद्धतीने आपल्याला फाईल दिलेली आहे आणि रेडीमेड फाईल तुम्हाला दिलेली. इथं म्हटलेली की ती फाईल तुम्ही रेफरन्स फाईल मधली फाईल, तुम्हाला रेफरन्स फाईल नावाची फाईल आहे ती ओपन करा आणि तुमच्या नावाने सेव्ह करा. याच्यामध्ये तुम्हाला ते पहिल्या चुका, स्पेलिंगच्या चुका दुरुस्त करायला लावल्या. उतार्यात किती शब्द आहे, किती उतार्यात किती शब्द, लाईन्स ते आहे ते तुम्हाला काढायला लावलेली ती कमांड. वर दिलेला उतारा वाचण्यासाठी रीड अलाउड वैशिष्ट्य वापरायचे आपल्याला. आणि ते तो वाचून घ्यायचा आहे त्याच्याकडून. सगळा काही वाचून बघू नका, पण ही कमांड वापरा. इलेक्ट्रॉनिक कॉमर्स शिक्षकाला टिप्पणी जोडा. म्हणजे तुम्हाला तो टिप्पणी द्यायची. काय द्यायची आहे, व्यवसायाचा नवीन मार्ग अशी टिप्पणी तुम्ही देऊ शकतात. किंवा मग न्यू वे ऑफ बिझनेस इंग्लिश मध्ये तुम्ही टाईप करू शकतात. तुम्हाला मराठी टाईप करता आलं तर चांगलीच गोष्ट. अजून काही तुम्हाला टाईप करता येत नाहीये त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिश मध्ये द्या. प्रश्न 4 सोडवताना तुम्ही दिलेली टिप्पणी हटवा. टिप्पणी हटवण्यासाठी तिथं पुन्हा रिमूव्ह म्हणून ऑप्शन असतो, त्याच्या सहाय्याने तुम्ही काय करता येईल, हटवता येईल. बघू आपण परत जाऊ रिव्ह्यू टॅब याच्यामध्ये. ती फाईल ओपन करू. रिव्ह्यू मध्ये जाऊन आपण काय केलं, इथं कमेंट सेट केली. न्यू कमेंट, काय न्यू अपॉर्च्युनिटी. ठीक, एवढीच मी टाईप करतो. आपल्याला फक्त कमांड बघायची. जसंही तुम्ही इथं ती टाईप कराल, काढून टाकायची, ती इथं डिलीट कमांड आली बघा. डिलीट ऑल म्हटलं का सगळ्या डिलीट होतील तुमच्या फाईल मधलं. तर तुम्हाला स्पेसिफिक डिलीट करायची, ती सिलेक्ट करायची. सिलेक्ट करून इथं डिलीट म्हणायचं आणि पहिला डिलीट कमांड, एक सिंगल डिलीट होईल. तुम्ही जर 10 कमेंट्स तुमच्या फाईल मध्ये दिलेल्या असतील तर त्या डिलीट ऑलने सगळ्या डिलीट होतील. आणि ती सिलेक्ट करून जर डिलीट केली तर एकच होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने ही डिलीटची कमांड ती आपली राहून गेली होती. मी ती पुन्हा दाखवली तुम्हाला. 6 नंबरचा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉमर्स वर एक लेख लिहिला आहे, पण तुम्हाला तुमच्या क्लायंटला इंग्रजी समजत नाही म्हणून तुम्हाला दिलेल्या उत्तराचे मराठी भाषेत भाषांतर करावे लागेल. दिलेल्या उत्तराचे मराठी भाषांतर करा आणि मग तुमची फाईल तुमच्या नावाने सेव्ह करायची आहे. सेव्ह करून ती आपल्याला तुमच्या 20 नंबरच्या प्रोसेस फोलिओ मध्ये अपलोड करायची. ठीक आहे, पुढे आपण डू इट युअर सेल्फ. डू इट युअर सेल्फ मध्ये काय काय प्रश्न आपल्याला दिलेले आहेत ते पण बघून घेऊ. बघा मी सिलेक्ट करतोय सेशन नंबर 20, लॅब मध्ये जातोय. डू इट युअर सेल्फ या ठिकाणी अटेम्प्ट, दुसरा अटेम्प्ट मी घेतला, स्टार्ट केलं. इन गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट एनी टेक्स्ट बॉक्स, एंटर रिया यादव टेक्स्ट युजिंग इन्सर्ट टॅब. बघा रिया यादव नाव, एक टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आणि त्यात रिया यादव हे नाव काय करायचं तुम्हाला इन्सर्ट करायचं. बघ मी कुठे जाणार, इथं इन्सर्ट वर जाणार. बघा त्याच्यानंतर इथं टेक्स्ट बॉक्स आहे. टेक्स्ट बॉक्स मधून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स ऑप्शन निवडायचा आहे आणि मी इथं ड्रॉ करणार. बघा ड्रॉ केला. ड्रॉ केल्यानंतर याच्यामध्ये रिया यादव हे नाव मी काय टाईप करून देणार, रिया यादव. झालं टाईप करून इथं आणि मग सबमिट करा. जा, तो प्रश्न आपला पूर्ण झाला. इन गिवन डॉक्युमेंट इन्सर्ट ऑशियन फुटर युजिंग इन्सर्ट हेडर फुटर.
हेडर फुटरचा वापर आपल्याला करायचा आहे. ऑस्टेन युजर हेडर फुटर आपल्याला वापरायचा आहे बघा. ऑस्टेन. आता हेडर फुटर इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट कमांड आहे. इन्सर्ट मध्ये जाऊ. इन्सर्ट मध्ये बघा इथं काय करायला लावलेलं आहे. इन्सर्ट करायला लावले आणि फुटर इन्सर्ट करायला लावले, हेडर नाही. बघा काय इन्सर्ट करायला लावलं, फुटर. म्हणून मी या फुटरवर क्लिक करतो. इथं बघा इथं हा ऑस्टेन नावाचा जो काही फुटर आहे तो मी काय केला, इन्सर्ट केला आणि सबमिट केलं. सबमिट करतो. पुढची कमांड, इन गिव्हन डॉक्युमेंट एडिट फुटर अँड एंटर टेक्स्ट कमल मोटर सेल प्रायव्हेट लिमिटेड. आहे ना. स्टार्ट करतो. प्रश्न एडिट करायचा, फुटर ऑलरेडी आहे तो एडिट करायचा आहे. मग मी जातोय त्या टॉपिक मध्ये. बघा फुटर एडिट करायचा, मला जावं लागेल या इन्सर्ट टॅबवर. इन्सर्ट टॅबवर गेल्यानंतर एडिट टेक्स्ट बॉक्सला नाही, टेक्स्ट फुटर घ्यायचा आपल्याला. मी चुकीच्या ठिकाणी गेलो होतो, फुटर, आणि त्याच्यामध्ये एडिट फुटर. बघा आणि इथं आपल्याला ते नाव द्यायचंय. इथं आपल्याला दिलेलं ते नाव आपल्याला टाईप करायचं इथं. बरोबर. हे हटवून टाकायचं, याला डिलीट करायचं आणि त्याच्याऐवजी कमल मोटर प्रायव्हेट लिमिटेड हे द्यायचं. ओके म्हणायचं आणि सबमिट करायचं. इन गिव्हन डॉक्युमेंट इन्सर्ट एनी पिक्चर दॅट इज अवेलेबल ऑन युअर डेस्कटॉप बाय युझिंग इन्सर्ट टॅब. पिक्चर इन्सर्ट करायचं. पिक्चर इन्सर्ट करायचं आपण मागच्या भागांमध्ये शिकलेलो आहोत, आहे ना. कुठे पिक्चरची कमांड, इन्सर्ट मध्ये पिक्चर. बघा इन्सर्ट, हा इथे इन्सर्ट टॅब आपला आहे. इन्सर्ट टॅबवर तुम्हाला क्लिक करावं लागेल. इन्सर्ट, त्याच्यामध्ये पिक्चर बघा, पहिलाच ऑप्शन इथं पिक्चर आहे ना. या पिक्चर मधून, आणि पिक्चर कुठून इन्सर्ट करायचे तुम्हाला, पिक्चरला मी क्लिक केलं डेस्कटॉप वरून, म्हणून मला इथं डेस्कटॉप सिलेक्ट करावं लागेल. बघा डेस्कटॉपवर पिक्चर आहे का बघतो मी, नाही दिसत आहे. मग मला डाउनलोड मध्ये बघावं लागेल. तुमच्याकडे जिथं उपलब्ध असेल तिथून बघा. जनरली डाउनलोड मध्ये पिक्चर मध्ये पण नाही दिसत आहे. डाउनलोड मध्ये बघतो मी. बघा डाउनलोड मध्ये हे बघा दिसतंय इथं डाउनलोड मध्ये. बघा इथे एक कोणतं तरी मी निवडतो आणि इन्सर्ट म्हणतो. आलं आलं आणि सबमिट म्हणतो. जा, आपण प्रश्न पूर्ण झाला. पुढचा प्रश्न, एडिट द हेडर अँड गिव्ह फीडबॅक फॉर्म इन्सर्ट इमेज. फीडबॅक फॉर्म मधली हेडर एडिट करायचे आणि त्याच्यामध्ये एक इमेज तुम्हाला काय करायची, तिथं इन्सर्ट करायची. बरं, आता मला कुठे जावं लागेल, इन्सर्ट मध्ये. पहिले एडिट करायचं म्हटल्यावर इन्सर्ट मध्ये जाईल मी. इन्सर्ट, त्याच्यामध्ये काय एडिट करायचं आपल्याला, हेडर, म्हणून मी हेडरला क्लिक करतोय. आणि हेडर मध्ये आपल्याला इथे एडिट हेडर म्हणून कमांड आहे बघा, एडिट हेडर, त्याला मी क्लिक करतो. जा, एडिट हेडर झाल्यानंतर मला काय करायचंय, पिक्चर इन्सर्ट करायचंय त्याच्यामध्ये हेडर मध्ये, म्हणून मी इन्सर्टला पुन्हा जाईल. हा, इन्सर्ट मध्ये इथं पिक्चर निवडेल. पिक्चर आलं. प्लेट अँड स्पून असं म्हटलेलं आहे इथं. झालं, एक पिक्चर तिथून मी निवडलं आणि सबमिट म्हटलं. प्लेट अँड स्पूनचं जरी निवडलं नाही तरी दुसरं निवडलं तरी तुमचं चालू शकतं, तो काय भाग नाही. सबमिट जा. पिक्चर इन्सर्ट करण्याची जी कमांड आहे ती तुम्हाला इथं द्यायची, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने हा आपला सेशन काय झाला, कंप्लीट झाला. ठीक आहे. त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन बघून घेऊ आपण या सेशन मधला. सिम्युलेशन क्वेश्चन
सिम्युलेशन क्वेश्चनला मी क्लिक करतोय, स्टार्ट वर क्लिक केलं, नेक्स्ट म्हटलं. Table are very good option when you want to add multiple data in brief. Insert table with 5 columns and 2 rows in document. बघा डॉक्युमेंट मध्ये 5 कॉलम आणि 2 रो असलेला टेबल तुम्हाला इन्सर्ट करायचं. मग बघ जाऊ आपण सिम्युलेशन क्वेश्चन वर. स्टार्ट म्हटलं, सुरू झाला. पाच बाय 2 5 कॉलम आणि 2 रो असणारा टेबल मला घ्यायचा आहे. स्टार्ट केलं, इन्सर्ट मध्ये गेलो, त्याच्यामध्ये टेबल निवडा. इथून तुम्हाला घेता येणार नाही, इन्सर्ट टेबल मधूनच तुम्हाला घ्यावं लागेल. मी इन्सर्ट टेबल निवडलं, इथं 5 बाय 2 ऑलरेडी आलंय बघा, आलंय. डायरेक्ट ओके म्हणतो मी. इथं हा प्रश्न तुम्हाला एंड, ही टेस्ट एंड करण्याची, सबमिट करण्याची गरज पडत नाही. एंड एक्झाम म्हणा आणि तो सिम्युलेशन क्वेश्चन काय करा, संपवा. ठीक आहे. होमवर्क काय तुम्हाला ते MSCIT चं पुस्तकातलं पान नंबर 81 ते 84 या नंबरचं पान तुम्हाला वाचायचं आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन तुमच्या इरामध्ये येणार आहे. ठीक आहे. आणि ते प्रश्नाचे उत्तर काय मी तुम्हाला देत नाहीये, त्याच्यासाठी 5 तुम्हाला टेस्ट दिल्या जाईल, मॅडम देतील किंवा तुम्हाला विशिष्ट वेळेनंतर ती टेस्ट येईल. तुम्हाला वेळ सांगितलेला आहे बरोबर, तेव्हा तुमची टेस्ट येईल, ती सोडवा. म्हणजे तुमचं रीडिंग होईल. घरी ते आलेले प्रश्न छानपैकी तुम्ही लिहून घेऊ शकतात सेशन वाईज. ते लिहून घ्या, त्याच्या उत्तराची समरी तयार करा आणि मग तुम्ही उद्या येऊन इथं इरा सोडवा, किंवा मग आज ज्यांचा लगेच आहे त्यांनी लगेच इरा सोडवायचा. ठीक आहे.